भारताची नोंद झाली आहे। पुण्याच्या सिद्धांत कांबळेनं चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पहिल्या 8 जणांमध्ये स्थान मिळवून भारताचा झेंडा स्केटिंगच्या आंतरराष्ट्रीय बोर्डावर फडकवलेला आहे। स्केटिंग व्हीलमध्ये जबरदस्त वेग घेऊन वाऱ्याला गवसणी घालणारा सिद्धांत कांबळे भारतातला आघाडीचा स्केटर। नुकत्याच चीनमध्ये झालेल्या स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं 7वा क्रमांक मिळवला। आंतरराष्ट्रीय पातळीवर स्केटिंगमध्ये भारताची नोंद पहिल्यांदाच झाली आहे। मला 1000 मीटर्स रेसमध्ये फायनल्सला सिलेक्ट होऊन मी 7th पोझिशननी फिनिश केलं आहे। तर आजपर्यंतची बेस्ट अचीवमेंट आहे माझी स्वतःची आणि इंडियासाठी पण। सिद्धांत वयाच्या 5व्या वर्षापासून स्केटिंग करतोय। भारतात फारसा आधार नसलेल्या या खेळात सिद्धांतने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे। त्याच्यासोबत पुण्यातली शिल्पा मातवड ही सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाली होती। आतापर्यंत सिद्धांतने राष्ट्रीय पातळीवर 40 पेक्षा अधिक मेडल्स मिळवली आहेत, पण आता त्याला गरज आहे की चांगल्या प्रशिक्षणाची। भारताचा पहिला खेळाडू हा मान मिळाला, ह्याच्यापेक्षा अजून काय असावं एखाद्या पालकांचं? पडण्याचं किंवा लागण्याचं त्याला त्याचं हे नाही आहे, तो स्वतः तसा खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला त्याचं असं कधी हे वाटलं नाही की तो बाबा पडला त्याने त्याचं पकडून राहत नाही, तो पटकन 2 दिवसात क्लिअर करतो। सिद्धांतला यापुढे होणाऱ्या आशिया स्पर्धेत देशाला स्केटिंगमधलं पहिलं पारितोषिक मिळवून द्यायचंय। त्यासाठी त्याने सरावही सुरू केलाय। त्याला जोड हवी आहे की सरकार आणि समाजाच्या पाठिंब्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनावणे, IBN लोकमत, पुणे।